नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे, कारण अनेक विद्यार्थ्यांनी मला कॅपराऊंड सेकंडसाठी कॉलेज कोड कसे फिल करायचे आणि इतर प्रश्नसुद्धा खूप विचारलेले आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांसाठी हा स्पेशल व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच महत्त्वाचे जे टॉपिक आहे ते डिस्कस करणार आहे. एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की कॉलेज कोड कसे टाका, पर्सेंटाईलनुसार तुमचे कॉलेज कोड कसे यायला पाहिजे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की कॅप 1 मधील तुम्हाला परत कॉलेज कोडमध्ये टाकता येते का, आणि तुम्ही हे टाकलं तर तुमचा प्रवेश रद्द होऊ शकतो का, याबद्दल सुद्धा माहिती बघणार आहोत. त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज तुम्हाला कसं मिळू शकते, कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना त्यांची इच्छा आहे की त्यांना गव्हर्नमेंट कॉलेज मिळावं, तर त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला काहीतरी महत्त्वाच्या टिप्स देणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, कॉलेज कोड टाकताना काही गोष्टी तुम्ही टाळायला पाहिजे किंवा ह्या चुका करूच नका. जर ह्या गोष्टी तुम्ही केल्या तर एकंदरीत तुमचा प्रवेश हा रद्द होऊ शकतो. एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये ह्या संपूर्ण माहिती आपण बघणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना पडलेला आहे की कॉलेज कोड कसे टाका. बघा, अकॉर्डिंग टू MS नर्सिंग CT क्रायटेरिया, एकंदरीत विद्यार्थ्यांचे 40 ते 100% एवढे विद्यार्थ्यांना MS नर्सिंग CT थ्रू इलिजिबल करण्यात आलेलं आहे. आता प्रत्येक पर्सेंटाईलच्या विद्यार्थ्यांनी कसे कसे कॉलेज कोड टाकावे हे तुम्हाला मी सांगणार आहे. बघा, कॉलेजमध्ये सुद्धा दोन प्रकार पडतात, एक तर गव्हर्नमेंट आणि दुसरा आहे प्रायव्हेट. आता गव्हर्नमेंटमध्ये 16 BSc नर्सिंगचे कॉलेज आहे आणि त्यामध्ये एक महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आलेली आहे की एक आणखी गव्हर्नमेंटचं कॉलेज ॲड झालेलं आहे, जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे. आणि एकंदरीत प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा एकंदरीत 15 नवीन BSc नर्सिंगचे कॉलेज ॲड झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, यावरून तुमच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आलेली आहे की एकंदरीत तुमचा जो नंबर लागण्याचे चान्सेस आहे ते 100% वाढलेले आहे. आता एकंदरीत कॉलेज कोड कसे टाका. बघा, ज्या विद्यार्थ्यांना 40 ते 60% आहे त्या विद्यार्थ्यांनी कॉलेज कोड टाकताना ह्या गोष्टी नक्की ध्यानात ठेवा. त्यांनी सगळ्यात अगोदर टॉप प्रायव्हेट नर्सिंग कॉलेज, त्यानंतर नर्सिंग नॉर्मल कॉलेज आणि त्यानंतर नवीन आलेले हे जे 15 कॉलेज आहे हे नक्की टाका, जेणेकरून तुमचा नंबर हा 1000% लागून जाईल. आता त्यानंतर प्रश्न पडतो, 60 ते 80% पडणारे जे विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांनी कोणते कॉलेज कोड टाका. तर या विद्यार्थ्यांनी नक्कीच सेमी गव्हर्नमेंट कॉलेज, टॉप प्रायव्हेट नर्सिंग कॉलेज आणि नर्सिंग कॉलेज हे टाकायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचे 80 ते 90% पडलेले आहे अशा विद्यार्थ्यांनी टॉप सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आणि काही निवडक गव्हर्नमेंट कॉलेज टाकून त्यानंतर टॉप BSc नर्सिंगचे कॉलेज जे प्रायव्हेट आहे ते टाकायला पाहिजे आणि नॉर्मली 1-2 नवीन असणारे कॉलेज सुद्धा टाकू शकता. आता प्रश्न पडतो की ज्या विद्यार्थ्यांचे 90 ते 100% आहे, ज्या विद्यार्थ्यांना कॅटेगरीनुसार चांगले मार्क पडलेले आहे, अशा विद्यार्थ्यांनी कॉलेज कोड टाकताना टॉप BSc नर्सिंग गव्हर्नमेंट कॉलेज टाका, जेणेकरून ते तुमचा नंबर तिथंच लागू शकतो. तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडलेला असेल की आपल्या जिल्ह्यातील कोणकोणते कॉलेज आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, घाबरून जाण्याचं कारण नाहीये. आम्ही महानर्सिंग या यूट्यूब चॅनलवरती एक प्लेलिस्ट बनवलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यातील BSc नर्सिंग कॉलेजबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. लगेच तिथे जा आणि तिथे तुमच्या जिल्ह्याचे जे BSc नर्सिंग कॉलेज आहे तो व्हिडिओ नक्की बघा आणि त्यानंतर तुम्ही कॉलेज कोड डिसाईड करा, कारण मी त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्टिव्ह माहिती सांगितलेली आहे. कोणतं कॉलेज चांगलं आहे, कोणत्या कॉलेजमध्ये कोणकोणत्या फॅसिलिटी आहे आणि कोणकोणत्या फॅसिलिटी नाही, आणि आमचा महानर्सिंगचा रिव्ह्यू सुद्धा आम्ही त्यामध्ये दिलेला आहे. असा प्रश्न पडतो दुसरा की विद्यार्थी मित्रांनो, कॉलेज कोड टाकताना तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की आमच्या कॅटेगरीची, आमच्या प्रवर्गाची जागा सुटलेली नाही. तर अशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे की माझं जे ड्रीम कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये माझा नंबर कसा लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या विद्यार्थ्यांनी सुद्धा घाबरून जाण्याचं कारण नाही. बघा, यांचं सुद्धा सोल्युशन मी देऊन देतो. बघा, ज्या विद्यार्थ्यांचे SC, ST, EWS, OBC, VJNT, SCBC आणि ओपन ज्या प्रवर्गातील विद्यार्थी असतील आणि एकंदरीत त्यांच्या कॅटेगरीचे जर जागा सुटत नसतील, तर अशा विद्यार्थ्यांनी काय करावे. तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, अशा विद्यार्थ्यांनी लगेच ओपन कॅटेगरीच्या ज्या जागा असतील त्या जागा सुद्धा इव्हॅल्युएट करा. त्याचसोबत त्या कॉलेजला तुमच्या प्रवर्गातील जर जागा सुटलेल्या असतील त्या सुद्धा इव्हॅल्युएट करा आणि त्यानंतर एकंदरीत जो आकडा काढा. ठीक आहे, असे तुम्हाला जे 10 ते 15 कॉलेज टाकणं आहे त्या कॉलेजचा आकडा काढा. आकडा काढल्यानंतर एकंदरीत ज्या कॉलेजचा आकडा जास्त येतो
तो कॉलेज पहिल्या नंबरवरती टाका, त्यानंतर दुसरा नंबर, त्यानंतर तिसरा नंबर आणि त्यानंतर चौथा नंबर. एकंदरीत तुम्हाला कळून जाईल की पहिल्या नंबरवरती जर तुमच्या कॅटेगरी आणि ओपन कॅटेगरीचे एकूण 10 जागा सुटत आहे, तर दुसऱ्या कॉलेजला 9, 8, 7 जर असं सुटत असलं तर नक्की तुम्हाला कॅपराऊंड सेकंड मध्ये 100% कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहे. कारण एम.एस. नर्सिंग सीईटीचं जे संगणक आहे ते काय कार्य करते, एकंदरीत तुमच्याकडे किंवा तुमच्या जवळचे जे पहिले 3-4 रेफरन्स आहे, त्या प्रेफरन्समध्ये तुमचं पर्सेंटेज नुसार तुम्ही बसता का ते बघते. आता जर तिथं सीट जास्त अवेलेबल आहे तर नक्की तुमचे चान्सेस वाढून जातात कॉलेज लागण्यासाठी. आता एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, कॉलेज कसे टाका याबद्दल संपूर्ण डिटेल माहिती मी सांगून दिलेली आहे. आता यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न पडतो, जो अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पडलेला आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कॅपराऊंड 1 मध्ये ते कॉलेज मिळालेलं आहे आणि तुम्ही बेटरमेंट केलेलं आहे, तर नक्की कॅपराऊंड 2 मध्ये ते कॉलेज टाकून काहीही फायदा नाही. परंतु तुमच्या मनाच्या खातीर तुम्ही काय करू शकता, तुमच्या कॅपराऊंड मध्ये शेवटच्या क्रमांकावरती ते कॉलेज टाकू शकता. जेणेकरून काय होईल, त्या कॉलेजला तुमचा परत नंबर लागणार नाही आणि एकंदरीत तुमचा जे सॅटिस्फॅक्शन आहे ते सुद्धा पूर्ण होऊन जाईल. तर एकंदरीत पहिल्या कॉलेजचा नंबर तुम्ही टाकू शकता आणि नाही टाकला तरी सुद्धा काही फ्युचर कॉन्सिक्वेन्सेस होणार नाही. एकंदरीत तुमच्या पहिल्या कॉलेजचा जो कॉलेज कोड आहे आणि तिथं तुमचा प्रवेश हा 100% निश्चित झालेला आहे. तुम्ही कॅपराऊंड सेकंड मध्ये तुम्हाला कॉलेज लागो किंवा नको, किंवा कॅपराऊंड 3 मध्ये सुद्धा तुम्हाला कॉलेज लागलं नाही तरी सुद्धा तुम्हाला कॅपराऊंड 1 मध्ये प्रवेश हा मिळणारच आहे. कारण तुम्ही काय केलेलं आहे, तिथं जॉईनिंग केलेली आहे, तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट तिथं आहे, तुम्ही डीडी भरलेला आहे आणि एकंदरीत तुम्ही पूर्ण सीट ती भरून टाकलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला वाटते की आम्हाला शासकीय नर्सिंग कॉलेज मिळालं पाहिजे. ठीक आहे. आता परंतु एकंदरीत 14,000 समथिंग विद्यार्थी एम.एस. नर्सिंग सीईटीसाठी पात्र आहेत. परंतु यामधील सुद्धा विद्यार्थ्यांना हे माहीत पाहिजे की महाराष्ट्रामध्ये फक्त 16 बी.एससी नर्सिंग कॉलेज आहे आणि त्यामध्ये कॅपराऊंड सेकंडमध्ये एक आणखी नर्सिंग कॉलेज ॲड झालेलं आहे. तर एकंदरीत 17 बी.एससी नर्सिंग कॉलेज असून त्यांच्या 1,000 आणि 1,500च्या समथिंग जागा ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे. आता तुम्हाला प्रश्न पडतो की आम्हाला शासकीय कॉलेज मिळू शकतो का? नाही. तर हो, मिळू शकते. परंतु तुमचे पर्सेंटाइल त्या लेव्हलचे असायला हवे किंवा मॅच व्हायला हवे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, मी त्यापेक्षा एक सुद्धा तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याचे चान्सेस आणखी वाढून जातील. बघा, ज्या विद्यार्थ्यांना 70 ते 100 पर्सेंटाइल आहे आणि ते विशिष्ट प्रवर्गातून येत असतील, उदाहरणार्थ एन-टी, एस-सी, एस-टी, ठीक आहे, ई-डब्ल्यू-एस किंवा ओ-बी-सी आणि एस-सी-बी-सी हे जे प्रवर्ग आहे, या प्रवर्गामध्ये विशिष्ट आरक्षण लागू असते. बघा, जे महाराष्ट्रातील दुर्गम भाग आहे, जसं उदाहरणार्थ गोंदिया किंवा जे नवीन बी-एससी नर्सिंगचे कॉलेज ओपन झालेले आहेत ते कॉलेज, तर विद्यार्थी मित्रांनो तिथं तुम्ही जर कॉलेज कोड टाकले. आणखी एक गोष्ट करा, ज्या विद्यार्थ्यांना 80 ते 100 पर्सेंटेज पडलेले आहे, त्या विद्यार्थ्यांनी निवडक गव्हर्नमेंटचे कॉलेज टाका, जेणेकरून तुमचा नंबर तिथे लागण्याचे चान्सेस वाढतात. आता निवडक कॉलेज कोणते, की ज्या कॉलेजमध्ये तुमच्या प्रवर्गातील जागा रिकाम्या आहेत आणि ॲज वेल ॲज ओपन कॅटेगरीच्या जागा सुद्धा अवेलेबल आहे. त्यामुळे काय होईल, जर तुम्हाला प्रवर्गातून घेतल्या गेलं नाही तरी सुद्धा तुम्हाला ओपन कॅटेगरीमधून ॲड अप केल्या जाईल आणि एकंदरीत शेवटी काय होऊन जाईल, तुमचा तिथं नंबर लागून जाईल. शेवटी तुम्हाला काय साध्य करायचं आहे, तर तुम्हाला शासकीय महाविद्यालयामध्ये नंबर लागणे हे साध्य करायचं आहे. आणि एकंदरीत जर स्कॉलरशिपचा विषय राहिला, एकंदरीत वार्षिक फी विद्यार्थी मित्रांनो 30,000 आहे आणि त्यामधील स्कॉलरशिप तुम्हाला येतेच. तर एकंदरीत तुम्हाला पैसे हे फक्त बोटावर मोजण्यासारखे पैसे भरावे लागतील. त्यामध्ये 1 ते 1.5 लाख पर्यंतचा खर्च येणार नाही. तर हा सुद्धा महत्त्वाचा क्वेश्चन तुमचा सॉल्व्ह झालेला असेल. आता या पुढचा जो क्वेश्चन आहे तो आपण बघूया. कॉलेज कोड टाकताना काय चुका टाळाव्या लागतील? सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, कॉलेज कोड टाकताना तुम्हाला पहिली चूक टाळणे आहे, जे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटेज पडलेले आहे, उदाहरणार्थ 40 ते 70 या पर्सेंटेज मधले जे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना मला तेच सांगणे आहे, तुम्ही 16च्या 16 गव्हर्नमेंट बी-एससी नर्सिंगचे कॉलेज पहिल्यांदा टाकू नका. आता का टाकू नका हा प्रश्न सुद्धा समजून घेऊया. कारण 16 बी-एससी नर्सिंग कॉलेज जरी टाकत आहात, तरी सुद्धा तुमचे चान्सेस तिथं 0% आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना 90 ते 100 पर्सेंटाइलचे मध्ये पर्सेंटाइल पडलेले असतात. आता हेच विद्यार्थी कॅपराऊंड सेकंडमध्ये गव्हर्नमेंटमध्ये सिलेक्ट होऊन जातील. परंतु तुमचे जे 16 ऑप्शन आहे ते डायरेक्ट निग्लेक्ट होऊन जातात आणि त्या कारणामुळे काय होते, की तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कॉलेज लागत नाही. म्हणून तुम्हाला मी ते सांगतोय, की ज्या विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटाइल पडलेले आहे, तर कॉलेज कोड टाकताना सगळ्यात अगोदर गव्हर्नमेंट कॉलेज न टाकता प्रायव्हेट कॉलेज टाका.
सेमी गव्हर्नमेंट कॉलेज टाका किंवा टॉप BSc नर्सिंग कॉलेज टाका, जेणेकरून तुमचा नंबर लागेल. आता दुसरी महत्त्वाची चूक जी कॉलेज कोड टाकताना तुम्ही टाळायला पाहिजे, जी म्हणजे लॉक प्रेफरन्स करू नका. कारण विद्यार्थी मित्रांनो, कॉलेज कोड जरी तुम्ही टाकलेले आहेत, तर टाकताना जेव्हा तुम्ही सबमिट करता तेव्हा फक्त ते राहू द्या. कारण शेवटचा दिवस येण्या अगोदर किंवा तुमच्या मनातील ज्या शंका आहे ते निवारण होण्या अगोदर लॉक प्रेफरन्स करू नका. जरी तुमच्या ज्यांना लॉक प्रेफरन्स झालेला आहे, तरी सुद्धा त्यावरती सुद्धा तोडगा आहे, की तुम्ही OTP, मोबाईल OTP, ईमेल OTP देऊन परत तो लॉक प्रेफरन्स अनलॉक करू शकता आणि त्यानंतर सुद्धा कॉलेज कोड एडिट करू शकता. परंतु काही वेळा एरर येते, काही वेळा इंटरनेट प्रॉपरली वर्क करत नाही आणि त्यामुळे तुम्हाला जे कॉलेज हवं असेल ते कॉलेज परत ॲड अप करता येत नाही. तर शक्यतोवर शेवटच्या दिवसाची वाट बघा किंवा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फायनल कॉलेज कोड तयार केलेले असतील, तर मग ते लॉक प्रेफरन्स करायला सुद्धा काही हरकत नाही. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट जे कॉलेज कोड टाकताना तुम्ही नक्की ध्यानात ठेवावी, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, भरमसाठ 40, 50, 60 कॉलेज कोड टाकू नका. कारण काय होते विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत जर तुम्हाला चांगलं BSc नर्सिंग कॉलेज पाहिजे आणि जर तुम्ही ते टाकलेलं आहे, परंतु त्यासोबत नवीन BSc नर्सिंगचे कॉलेज सुद्धा रिकामे टाकून दिलेले आहे. जरी तुमचे पर्सेंटेज चांगले असले, तर काय होऊन जाईल, ते एकंदरीत नवीन कॉलेजला नंबर लागून जाईल आणि मग एकंदरीत तुमची जी आशा आहे, की मला या कॉलेजला नंबर पाहिजे होता, परंतु ते प्रायव्हेट कॉलेज रिकामं मिळालं, नवीन कॉलेज मिळालं, त्या कारणामुळे मला BSc नर्सिंग करणे नाही. कारण हे अवघड जात आहे आणि पैसे खूप लागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मला तेच सांगायचं आहे, की निवडक 15 ते 20 कॉलेज हेच निवडा, जेणेकरून तुम्हाला रिग्रेट येणार नाही. कारण नंबर लागल्यानंतर तुम्हाला एकंदरीत तिथं प्रवेश घेणे आहे किंवा ॲडमिशन कॅन्सल करणे किंवा कॅप राउंड 2 मधून बाहेर निघणे. ठीक आहे. दोनच ऑप्शन तुम्हाला मिळतील. एक तर बेटरमेंट करा किंवा एकतर ॲडमिशन करा. तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, फसण्यापेक्षा एकंदरीत आजचा दिवस द्या किंवा उद्याचा दिवस द्या. पूर्णपणे कॉलेज कोड हे तपासून बघा. त्यातील 15 ते 20 कॉलेज कोड हे तयार करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, 2-3 प्रश्न तुमच्या मनामध्ये सतत चालू असतील, की आम्ही पहिल्या कॉलेज जे टाकलेलं आहे, त्या कॉलेजला आमचं ॲडमिशन पक्कं राहील का? तर हो, राहील. दुसरं म्हणजे, की सेकंड राउंडमध्ये ते कॉलेज परत टाकायचा का? तर टाकलं तरी चालते. तिसरं म्हणजे, की तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला परत मिळतील का? तर मिळतील. काहीही त्यामध्ये शंका नाही. परंतु काही गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतील. बघा, जर तुम्हाला एखादं कॉलेज लागलेलं आहे, MS नर्सिंग CETने जो दिलेला वेळ आहे, दिलेले दिनांक आहे, त्या दिनांकाच्या आत, वेळेच्या आत तुम्हाला त्या कॉलेजला जाणे आहे, ॲडमिशन करणे आहे, जॉइनिंग करणे आहे किंवा बेटरमेंट करणे आहे. जर तुम्ही केलं नाही, तर तुमचा प्रवेश हा रद्द समजला जाईल किंवा तुम्हाला कॅप राउंड सेकंड आणि थर्ड खेळता येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत ह्या 5 क्वेश्चनमध्ये कॅप राउंड सेकंड मधील जे पडलेले तुमचे सगळे क्वेश्चन आहेत, त्या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर मी एक अन एक दिलेले आहे. यापेक्षाही तुम्हाला जर डिस्क्रिप्टिव्ह काहीतरी मेजर गोष्टी राहिलेल्या असतील, ज्या मी यामध्ये कव्हर करू शकलो नाही, नक्की तुम्ही काय करा, आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या WhatsApp चॅनल लिंकशी जॉइन व्हा. तेथे जॉइन झाल्यानंतर तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. तिथे आम्ही फ्री काउन्सिलिंग देण्याचा प्रयत्न करतो. नक्की या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला शेअर सुद्धा करा आणि विद्यार्थी मित्रांनो, मेन म्हणजे या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढे नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.